आणि आता पुणे जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया। देहूमधील इनामदारवाडा इथे संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय पूजा संपन्न। जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौथेंच्या हस्ते पादुकांचं पूजन। ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा आज आळंदीमधून प्रस्थान। इंद्रायणी घाट परिसरामध्ये वारकऱ्यांची मांदियाळी। दुपारनंतर पुण्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार। पुण्यामध्ये पब, बार आणि हॉटेलच्या अनधिकृत कामांवर सलग 5व्या दिवशी कारवाई। महापालिकेकडून कोंढवा परिसरामध्ये अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त। पुण्याच्या भोरमध्ये डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महायुतीमधील पक्षांकडून धूर फवारणी। नगरपालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे राजकीय पक्षांचा पुढाकार। पुण्यामध्ये झिका व्हायरसचे रुग्ण आढळल्यानंतर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर। रुग्ण आढळलेल्या भागामध्ये महापालिकेकडून 3000 घरांचं सर्वेक्षण। 20 लोकांच्या रक्ताचे नमुने एनआयव्हीकडे पाठवले। इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक संपन्न। आगामी विधानसभा निवडणुकीचा बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला। पुण्यातील भोरच्या तळेगाव दाभाडेमध्ये सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न। पळून जाणाऱ्या दरोडेखोरांना सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांकडून अटक।